मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्यक्ती जोडले गेलेले आहेत. आजचं जे युग आहे हे सोशल मीडियाचं युग आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावरती आपलं अस्तित्व राखून आहे. सोशल मीडियाच्या शिवाय या आयुष्याची कल्पनासुद्धा आता आपण करू शकत नाही. सोशल मीडिया नेमका कुठल्या वयोगटासाठी बनलेला आहे याचं एज असं काही फिक्स केलेलं नाही आहे. कुणीही सोशल मीडियावरती रजिस्टर्ड होऊन आपले अस्तित्व त्यावरती बनवू शकतो. मित्रांनो, सोशल मीडिया हे असं साधन आहे की ज्याद्वारे आपण बाहेरच्या जगामध्ये आपले एक डिजिटल फूटप्रिंट तयार करत असतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण सोशल मीडियावरती यावं, आपला कंटेंट त्यावरती टाकावं आणि फेमस व्हावं आणि आपल्या कंटेंटला लाईक करावं आणि आपल्याला भरभरून प्रेम मिळावं, अशी प्रत्येकाची एक अपेक्षा असते, इच्छा असते. सांगायचा उद्देश हा आहे की ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशाने सोशल मीडियावरती वयाची अट टाकलेली आहे. 16 वर्षाच्या आतील मुलामुलींना सोशल मीडियाचा ॲक्सेस ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने डिनाय केलेला आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियन मुलं मुली जे आहेत, जे टीनेजर्स आहेत, 16 वर्षाच्या आतील ज्यांचं वय आहे, अशा मुलांना किंवा मुलींना सोशल मीडिया आता वापरता येणार नाही. ऑस्ट्रेलिया या देशाने याबाबतीत स्पष्टीकरण देताना सांगितलेलं आहे, सोशल मीडियाच्या वापरामुळे चुकीच्या वयामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी त्या टीनएज मुलांमध्ये विकसित होताना त्यांना दिसल्या. त्यामध्ये सायकोलॉजिकल व्याधी आणि मानसिक ताणतणाव या सोशल मीडियाचा जो वापर आहे हा योग्य पद्धतीने व्हावा, योग्य वयोगटातील व्यक्तींना त्याचा ॲक्सेस मिळावा, या हेतूमुळे ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट जे आहे महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने हा निर्णय का घेतला असेल याची जर कारण मीमांसा आपण जर केली तर त्यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये नमूद केलेले आहेत. यामध्ये एकतर तरुण मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, त्यांची होणारी जडणघडण, कमी वयामध्ये सोशल मीडियावरती नको त्या गोष्टी एक्सपोज होणं, नको असलेलं कंटेंट किंवा त्यांच्या वयाला अप्रोप्रिएट नसणारं कंटेंट कळत नकळत कंझ्युम केले जाणं, त्यामुळे त्यांच्या सायकोलॉजीवर होणारा परिणाम, त्यांच्या एकाग्रतेवर होणारा परिणाम, अभ्यासाकडे होणारं दुर्लक्ष आणि बऱ्याच अशा शारीरिक आणि मानसिक अशा प्रकारच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नमेंटने अशा प्रकारचा कायदा किंवा अशा प्रकारचं धोरण तयार केलेलं आहे. हा जो निर्णय आहे त्याला अनेक देशांनी त्या निर्णयाकडे एक ब्लूप्रिंट म्हणून बघायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक देशाने आपापलं आकलन करून, आपापल्या तरुणाईचा सर्वे करून, तरुणाईमध्ये नेमकं काय सोशल मीडियाचं किती प्रमाण आहे, किती त्याचा वापर आहे, किती त्याच्या सोशल मीडियावरती किती तरुणांची डिपेंडन्सी वाढत चाललेली आहे, याच्यावरती पूर्ण अभ्यास करून अनेक देशांचे जे गव्हर्नमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये ह्या ज्या निर्णयाला अनुसरून जे काही तथ्य आहेत त्यांना टॅली करून त्याच्यावरती अभ्यास करून आपल्या देशासाठी ज्या प्रकारच्या गाईडलाईन्स महत्त्वाच्या असतील तशा प्रकारच्या गाईडलाईन्स आपापल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करण्याची एक सुरुवात कुठेतरी ऑस्ट्रेलियापासून होताना आपल्याला दिसते. अशा पद्धतीने वयोगटावर आधारित सोशल मीडियाला बॅन करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश बनलेला आहे. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, ज्यामध्ये टीनएज तरुणी आहेत, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय योग्य निर्णय आहे असं अनेक देशांचं मत आहे. या गोष्टीवर अनेक माध्यमांवरती चर्चा आता रंगायला सुरुवात झालेली आहे. तरुणाईंना सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये प्रचंड उत्साह असतो, प्रचंड क्रेज असतं. प्रत्येकाला वाटतं आपला अकाउंट सोशल मीडियावरती असावं, त्यावरती आपण ॲक्टिव्ह असावं, आपण अपलोड केलेल्या पोस्टला, आपल्या फोटोजला लाईक शेअर करावं आणि याच्यामधून जी चढाओढ तयार होते, याच्यामधून जी कॉम्पिटिशन तयार होते सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह असण्याची, लाईक्स घेण्याची, कमेंट्स घेण्याची, ही एक वेगळीच कॉम्पिटिशन असते. ही एक
सायकोलॉजिकल जाळं ज्याला आपण म्हणता येईल, अशा प्रकारची ती अवस्था त्या तरुणांची तयार होते, ज्यामध्ये अभ्यासाकडे होणारं दुर्लक्ष, त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजवर होणारं दुर्लक्ष, तासनतास एकाच ठिकाणी बसून राहणे, डोळ्यांचे आजार, डोळ्यांचं आरोग्य, त्यांचं शारीरिक आरोग्य, या सर्व गोष्टी ज्या आहेत, हे जे सर्व फॅक्टर्स आहेत, या सर्व फॅक्टर्सची तपासणी करून याच्यावरती आळा घालण्यासाठी म्हणून ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे. अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय असल्याचं अनेक तज्ज्ञ मंडळींचं मत आहे की हा निर्णय अतिशय योग्य आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.